बोलले महापालिकेने दिलेल्या नोटिसाबाबत तुम्ही पहिली प्रक्रिया काय आहे? कल्याण महापालिकेने 25 तारखेला एक बेकायदेशीर अशी नोटीस दिली आणि त्या नोटीसमध्ये एकच दिवसात म्हणजे 26 तारखेला जो उड्डाणपूलासाठी नियोजित मार्गिकेत, कारण आपली ते बुद्धभूमी फाउंडेशनची ही खूप मोठी जमीन आहे आणि विशाल ही भूमी आम्ही नैसर्गिकरित्या या ठिकाणी उद्यान, बगीचा, आपला वृक्षारोपण, विविध स्मारक आणि लहान मुलांसाठी शाळा अशा विविध स्वरूपातले आपण वास्तू तयार करून धम्मासाठी एक सामाजिक केंद्र म्हणून विकसित केलेलं आहे. ही भूमी कल्याण शहराचा मधोमध असल्याने काही जे राजकीय लोक आहेत त्यांच्या डोळ्यात आता खुपसत आहेत, म्हणजे त्यांना हे त्यांच्या मनामध्ये ही जमीन सुद्धा काही भाग किंवा कशा प्रकारे या भूमीला विघटन करता येईल आणि थोडे थोडे काही त्यांना हडप करता येईल, त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी मोहीम सुरू केल्यासारखं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या जमिनीच्या मधोमध उड्डाणपूल अचानकपणे त्यांनी नियोजित करून आणि त्या अंतर्गत केले, तरी आमचा त्यांना 2 मागण्या होत्या सुरुवातीपासून. काय एक, या उड्डाणपुलाला बाजूने एक बदल करून द्या पश्चिमेकडून, म्हणजे विहाराचा पाठीमागून, हे काय एकदम सहज शक्य आहे, किंवा या बाधित जमीन क्षेत्र आणि विविध जे संरक्षण आहेत, झाडं आहेत, बुद्धरूप आहेत, बौद्ध स्तूप, या गोष्टीचा मोबदल्यामध्ये वास्तू एखादा खूप सुंदर समाज उपयोगी निर्माण करून द्या. परंतु या राजकीय लोकांचा दबावामध्ये राहून म्हणजे ते पालिका, महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन काम करीत असतात, तर त्यांना बुद्धविहार, बौद्ध भिक्खू, बौद्ध समाजावर कशा प्रकारे अन्याय करायचा आहे तशीच त्यांची धोरण असल्या कारणाने म्हणजे 3 एकर जमीन बाधित होऊन सुद्धा कोणत्याही स्वरूपाचा नुकसान भरपाई त्यांनी तरतूद केलं नाही. सरळ बेकायदेशीर नोटीस म्हणजे काय, एका दिवसात या ठिकाणी असलेले म्हणजे उड्डाणपूल मार्गिके म्हणजे काय आमच्या बऱ्याच वर्षापासून 40-50 वर्षापासूनचे साहित्य आहेत. सर्व महसूल आणि महापालिका, पोलीस नोंदी, बऱ्याच कोर्टातले ऑर्डरमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मागासवर्गीय आयोगाने सुद्धा या प्रसंगी आदेश काढून महापालिकेला निर्देश दिले की अगोदर बाधित सर्व क्षेत्र आणि साहित्य जे आहे त्याची तुम्ही नोंद करा. या अनुषंगाने महापालिकेने मार्चमध्ये सर्व गोष्टींची नोंद सुद्धा केलेली आहे. त्यामध्ये 3 बौद्ध स्तूप, 3 बुद्धरूप, 42 झाडं. बघा, अचानक या सर्व गोष्टी हटवा एका दिवसामध्ये, अशा प्रकारचा अन्यायकारक नोटीस आम्हाला देण्यात आलं होतं 25 तारखेला. तरीही आम्ही त्या दिवशी 30 तारखेला कुठे फौज फाटा म्हणजे पोलीस बळ वगैरे आणले असता त्यांना आम्ही विचारत पण होतो की आपल्याकडे काय आदेश आहे काय, आयुक्तांकडून काय आदेश आहे काय, किंवा कोर्टाकडून काय आदेश आहे काय, किंवा अन्य जे प्राधिकरण आहेत, SDO असतील, जिल्हाधिकारी असतील, तसं काय आदेश असले की आम्हाला दाखवा. जे उपायुक्त प्रसाद बोरकर त्यांनी आम्हाला कोणतेही आदेश, छोट्या मोठ्या कोणतेही आदेश नाही दाखवू शकले. परंतु पोलीस बळाचा वापर करून त्यांनी पूर्ण घेराव करून, नाकेबंदी करून, लोकांना कोणाला क्यू दिले नाही, बौद्ध अन्वयांना आणि आमच्या भंतेजी भिक्खू संघालाही पूर्ण दबावाखाली ठेवून त्या प्रकारे दडपशाही, दंडेलशाही आणि हुकुमशाहीचा त्यांनी हा प्रकार केलेला आहे. ACP होनमाने साहेब आणि जे प्रसाद बोरकर उपायुक्त KDMCचे, अशा प्रकारे कालचा दिवस एक खूप कल्याण परिसरातील, कल्याण शहरातले बौद्ध समाजासाठी, बौद्ध अन्वयांसाठी एका प्रकारे हा काळा दिवस असं आपण म्हणू शकतो.